नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी संतोष. आज आपण 13 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर एमपीएससी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न पाहूयात. भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी इस्रोने कोणती चाचणी यशस्वी केली? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट. तर मित्रांनो, भारताच्या मानवी अंतराळ मोहीम म्हणजेच की गगनयानसाठी इस्रोने एक चाचणी यशस्वी केली. त्या चाचणीचं नाव काय होतं तर इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट होती. आता या टेस्ट बद्दल आता पण अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, इस्रोने आपल्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम म्हणजेच की गगनयानसाठी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. तर मित्रांनो, ही इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट कशासाठी होती तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ही एअर ड्रॉप टेस्ट घेण्यात आलेली होती. आता ही टेस्ट कुठे घेण्यात आली तर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली. आता मित्रांनो, या इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्टचा उद्दिष्ट काय होतं ते पाहूयात आपण आता. तर ही गगनयान मिशनमध्ये क्रू मॉड्यूल पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरवण्यासाठी पॅराशूट प्रणालीची पडताळणी करण्यासाठी ही इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट इस्रोद्वारे घेण्यात आलेली होती. आता मित्रांनो, आपल्याला गगनयान मोहीम बाबत माहितीच असेल की ही भारतीय अंतराळ संशोधन म्हणजेच की इस्रोद्वारे घेण्यात येणारी पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, जी कधी सुनियोजित आहे तर 2027च्या सुरुवातीला हे पहिली मानवी अंतराळ मोहीम सुनियोजित आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या व्हिएतनामी कंपनीसोबत गुंतवणुकीचा करार केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विन ग्रुप. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकतेच महाराष्ट्र सरकारने व्हिएतनाममधील विन ग्रुप या प्रसिद्ध कंपनीसोबत किती अब्ज डॉलरचा तर 6.5 अब्ज डॉलरचा म्हणजेच की सुमारे 55,000 कोटी रुपयाचा ऐतिहासिक गुंतवणूक करार केलेला आहे. तर मित्रांनो, हा करार कधी पार पडला तर एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तर मित्रांनो, विन ग्रुप ही व्हिएतनाममधील एक ख्यातनाम कंपनी आहे आणि त्याचसोबत आता महाराष्ट्र सरकारने 6.5 अब्ज डॉलर्सचा सुमारे 55,000 कोटी रुपयाचा करार केलेला आहे. आता या करारामुळे काय फायदा होणार आहे तर या प्रकल्पामुळे पुढील 3 ते 5 वर्षात अंदाजे 25,000हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता या करारामुळे वर्तवली जात आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणांच्या तपासासाठी कोणती एआय प्रणाली सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नरित एआय. ही गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणांच्या तपासासाठी एआय प्रणाली सुरू केलेली आहे. आता त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. तर अलीकडेच अंमली पदार्थाच्या प्रकरणांच्या तपासासाठी आणि विश्लेषणासाठी गुजरात पोलिसांनी नरित एआय म्हणजेच की काय नार्कोटिक्स अनालिसिस अँड रॅग बेस्ड इन्व्हेस्टिगेशन टूल नावाची एआय प्रणाली सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, नरित एआय ही गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणांच्या तपासण्यासाठी एआय प्रणाली सुरू केलेली आहे. आता ही एआय प्रणाली कसे काम करणार आहे तर ही केवळ अंतर्गत डेटाबेसचा वापर करते, ज्यामुळे माहितीची अचूकता राहते. आता ही एआय प्रणाली कोणाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे तर हे ऍप्लिकेशन पश्चिम रेल्वे पोलीस आणि मुंबईतील एका एआय स्टार्टअपच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली ही एक एआय प्रणाली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे. ECI नेट प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय निवडणूक आयोग. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, इसी नेट हे सर्वसमावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेला आहे. तर मित्रांनो, हा इसी नेट प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे तर भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेला आहे. आता याचा फायदा काय होणार आहे आणि हे काम कसे करणार आहे तर हे व्यासपीठ मतदारांना, निवडणूक अधिकाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. आता इसीनेटचा प्लॅटफॉर्मचा कुणाकुणाला फायदा होणार आहे तर तो मतदारांना देखील फायदा होणार आहे, निवडणूक अधिकाऱ्यांना देखील फायदा होणार आहे आणि राजकीय पक्षांना देखील या इसीनेट प्लॅटफॉर्मचा फायदा होणार आहे. आता त्याचा उद्देश काय पाहू आपण. तर इसीनेटचा उद्देश निवडणुकीशी संबंधित 40हून अधिक ऍप्स आणि पोर्टल्स म्हणजे उदाहरणार्थ की वोटर हेल्पलाईन आणि सी विजिल यासारखे एकाच ठिकाणी एकत्र करणे हे या इसीनेट प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, ही प्लॅटफॉर्म युजर फ्रेंडली असून इंग्रजी आणि भारतीय 22 अनुसूचित भाषांमध्ये उपलब्ध आहे ही इसीनेट प्लॅटफॉर्म. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे.
9वी हिंदी महासागर परिषद कोठे पार पडली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मॉरिशस. अधिक माहिती जाणून घ्या. 9वी हिंदी महासागर परिषद कुठे पार पडली? तर ती मॉरिशस येथे पार पडली. आता ही परिषद कधी पार पडली? तर 10 ते 12 एप्रिल या कालावधीत ही परिषद आयोजित केलेली होती. आता या वर्षीची संकल्पना काय होती या परिषदेची? तर हिंदी महासागर प्रशासनासाठी सामूहिक नेतृत्व हे या 9व्या हिंदी महासागर परिषदेची यावर्षीची संकल्पना होती. आणि मित्रांनो, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते आणि भाषण देखील दिले होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. कर्नल सोनम वांगचुक हे कोणत्या लष्करी पुरस्काराने सन्मानित होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महावीर चक्र. तर मित्रांनो, नुकतेच कर्नल सोनम वांगचुक यांचे निधन झाले आणि त्यांना युद्धकालीन शौर्य पुरस्काराने म्हणजेच की महावीर चक्राने गौरवण्यात आलेले होते. आता याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर निवृत्त कर्नल सोनम वांगचुक यांना भारताचा दुसरा सर्वोच्च युद्धकालीन पुरस्कार म्हणजेच की महावीर चक्र पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर मित्रांनो, सोनम वांगचुक यांना भारताचा दुसरा सर्वोच्च युद्धकालीन पुरस्कार महावीर चक्र देऊन प्रदान करण्यात आले होते. आणि मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे 10 एप्रिल 2026 रोजी लेह ते वयाच्या 61व्या वर्षी सोनम वांगचुक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आता मित्रांनो, हे सोनम वांगचुक यांची ओळख काय आहे? तर 1999च्या कारगिल युद्धादरम्यान शत्रूचा सामना करताना गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल आणि नेतृत्वासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजेच की महावीर चक्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले होते. आता मित्रांनो, आपण शौर्य पुरस्काराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आता मित्रांनो, हे शौर्य पुरस्कार काय आहेत ते आता पाहूयात आपण आता. तर हे शौर्य पुरस्कार कधी दिले जातात? तर भारत सरकारचे शौर्य पुरस्कार हे सशस्त्र दलाचे सदस्य आणि नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेले अतुलनीय धैर्य, शौर्य आणि निस्वार्थीपणाचे सर्वोच्च सन्मान म्हणून हे भारत सरकारद्वारे शौर्य पुरस्कार दिले जातात. आता मित्रांनो, हे शौर्य पुरस्काराचे 2 प्रकार पडतात. एक प्रकार आहे युद्धातील शौर्य पुरस्कार आणि शांतताकालीन शौर्य पुरस्कार. आता युद्धातील शौर्य पुरस्कार म्हणजे काय? शत्रूच्या समोर म्हणजे शत्रू संकट असताना जो पराक्रम केला जातो त्याला युद्धातील शौर्य पुरस्कार म्हणतात. आणि शांतताकालीन म्हणजे काय? शत्रूच्या व्यतिरिक्त जे पराक्रम किंवा धैर्य दाखवले जातात त्याच्यासाठी शांतताकालीन शौर्य पुरस्कार असतात. आता युद्धातील शौर्य पुरस्कार हे 3 प्रकार आहेत. त्यातले एक पहिला प्रकार आहे परमवीर चक्र, जो की सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. दुसरा आहे महावीर चक्र, जो दुसरा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. आणि तिसरा आहे वीर चक्र, जो की तिसरा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. आता शांतताकालीन शौर्य पुरस्कार मध्ये कोणते येतात? तर त्यामध्ये पहिला येतो अशोक चक्र, नंतर येतो दुसरा येतो कीर्ती चक्र आणि तिसरा येतो शौर्य चक्र, जे की शांतताकालीन शौर्य पुरस्कार मध्ये गणले जातात. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. 13 एप्रिल हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन म्हणून आपण 13 एप्रिल म्हणजेच की आजचा दिवस साजरा करतो. अधिक माहिती जाणून घ्या याबद्दल. तर 13 एप्रिल हा दिवस प्रामुख्याने जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन म्हणून आपण पाळला जातो. आता 1919 रोजी या जालियनवाला बाग हत्याकांड घडला, जो भारतीय इतिहासातील एक काळा दिवस आणि शोकाचा दिवस आहे. आता मित्रांनो, हे जालियनवाला बाग हत्याकांड काय होतं? तर 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये जनरल डायरने निशस्त्र भारतीयांवर गोळीबार केला होता. आणि या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण हा दिवस स्मृती दिन म्हणून म्हणजेच की 13 एप्रिल हा दिवस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आणि मित्रांनो, इथं पाहू शकता आपण जालियनवाला बाग हत्याकांडातील स्मृतीस्थळ. आता मित्रांनो, आणखी एक गोष्ट म्हणजे 1699 रोजी गुरु गोविंद सिंग यांनी बैसाखीच्या दिवशीच खालसा पंथाची स्थापना केली होती, म्हणजेच की आजच्याच दिवशी 13 एप्रिल रोजी. आणि 13 एप्रिलला काय असतं तर बैसाखी सण देखील असतो, जो की पंजाबमध्ये हा नवीन वर्षाचा आणि कापणीचा सण म्हणून साजरा केला जातो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे. मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया. अधिक माहिती जाणून घ्या. आता मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर इंडोनेशिया हा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश ठरलेला आहे. तर आता इंडोनेशियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर आणि खाते तयार करणे या दोन्हीवर देखील बंदी घातलेली आहे. तर मित्रांनो, येत्या दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश असं विचारलेलं आहे, तर तिथं इंडोनेशिया येणार. आणि जगामध्ये पहिला देश कुठला? तर तो ऑस्ट्रेलिया असं येणार. जगामध्ये पहिला विचारला तर ऑस्ट्रेलिया त्याचे उत्तर येणार आहे. आणि दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश विचारलं तर त्याचं उत्तर इंडोनेशिया हे येणार आहे. आणि आता आपण
भारताचा विचार केला तर भारतामध्ये कर्नाटकाने सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे 16 वर्षाखालील मुलांसाठी आणि आता आंध्र प्रदेश देखील याचा विचार करत आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, केंद्र सरकारने कोणत्या राज्यात 2 जलविद्युत प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकतेच केंद्र सरकारने एप्रिल 2026 मध्ये अरुणाचल प्रदेश राज्यात 2 मोठे जलविद्युत प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिलेली आहे. आता या 2 जलविद्युत प्रकल्पाची एकूण क्षमता किती असणार आहे तर 2920 मेगावॅटहून अधिक या 2 जलविद्युत प्रकल्पांची क्षमता असणार आहे. आता हे 2 जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत तर कलाई 2 हे एक जलविद्युत प्रकल्प आहे आणि दुसरा कोणता आहे तर कमला जलविद्युत प्रकल्प आहे. आता हा कलाई जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर तो लोहित नदीवर आहे आणि त्याची क्षमता किती असणार आहे तर 1200 मेगावॅटहून अधिक क्षमता या कलाई 2 जलविद्युत प्रकल्पाची असणार आहे. आता याचा खर्च किती येणार आहे 14,105.83 कोटी रुपये खर्च या कलाई 2 जलविद्युत प्रकल्पाला येणार आहे. आता दुसरा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर कमला जलविद्युत प्रकल्प आहे. आता त्याची क्षमता किती आहे तर 1720 मेगावॅट क्षमता असणार आहे आणि याचा खर्च किती येणार आहे 26,069.50 कोटी रुपये खर्च या कमला जलविद्युत प्रकल्पाला येणार आहे. आता मित्रांनो अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, कोणत्या शहराने भारताचा पहिला AI सक्षम श्वास घेण्यायोग्य इमारती उपक्रम सुरू केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील मुंबई हे शहराने या पहिला AI सक्षम श्वास घेण्यायोग्य इमारतीचा उपक्रम सुरू केलेला आहे. आता याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो मुंबईने भारतातील पहिला AI चालित श्वास घेण्यायोग्य इमारती म्हणजेच काय ब्रिथेबल बिल्डिंग्स प्रायोगिक प्रकल्प सुरू केलेला आहे. आता यामध्ये काय होणार आहे तर ज्यामध्ये घरातील हवेच्या गुणवत्तेतील एक प्रमुख पायाभूत वैशिष्ट्य म्हणून महत्त्व दिले गेलेले आहे या पहिल्या AI सक्षम श्वास घेण्यायोग्य इमारतीमध्ये. आणि हा उपक्रम मित्रांनो स्मार्ट होम्स कडून आरोग्यदायी इमारतीकडे स्थित्यंतर दर्शवतो. हा AI सक्षम श्वास घेण्यायोग्य इमारती उपक्रम कुठे चालू केलेला आहे तर तो मुंबई येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 13 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो 10 प्रश्न पाहिलेले आहेत जे की सर्वच्या सर्व आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचे होते. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपण एज्यू MPSC आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.